आईचा जीव मुलांसाठी तुटत असतो. मुलांसाठी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता उभी राहणारी शक्ती म्हणजे आईच. ज्या बळावर ती पुन्हा पुन्हा उठते ते बळ तिच्या अंगातल्या मातृत्वातूनच येतं. अशीच एक आई आणि तिची हृदय पिळवून टाकणारी कहाणी. पावसाची संततधार थांबायचे नाव घेत नव्हती. आकाश काळाभोर ढगांनी भरून आलं होतं. विजा चमकत होत्या. ढगांचा गडगडाट कानठळ्या बसवणारा होता. सगळीकडे हिरवळ पसरली होती. निसर्ग सुंदर दिसत होता. पण कमळीच्या डोळ्यात मात्र फक्त चिंता, भूक आणि भीती होती. ती तिच्या कच्च्या झोपडीत बसून पावसाला शिव्या देत होती. कारण मागचे 2-3 दिवस ती तिच्या 2 लेकरांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता. ती मासेमारी करून उपजीविका करत होती. समुद्र हा तिचा संसार होता. नवरा बायको दोघंही कष्ट करून दिवस काढत होते. पण नियतीचा घाव घातला. एक दिवस मासेमारीला गेलेला तिचा नवरा साप चावल्याने परत आलाच नाही. तो दिवस कमळीच्या आयुष्याला कायमचा ओरखडा देऊन गेला. तरीही ती कोसळली नाही. मुलांसाठी जगायचे या एकच विचारावरती उभी राहिली. पण आज पाऊस तिचा शत्रू बनला होता. कारण पाऊस पडल्यामुळे तिचा मासेमारी तिला करता येत नव्हती. ती झोपडीत बसून पाऊस थांबण्याची वाट पाहत होती. आणि तिच्या मांडीवर लहान मुलगा गण्या तापाने फणफणलेला. दूध नाही, औषध नाही, फक्त आईच्या हाताचा थंड स्पर्श. ती त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होती. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण चेहऱ्यावरती खंबीरपणा आणत होती. तेवढ्यात मोठा मुलगा मोहन म्हणाला, आई, खूप भूक लागली आहे ग. कमळीने गिळून घेतलेला हुंदका आवरला आणि म्हणाली, पाऊस थांबला की मी मासे आणायला जाईन. आज मस्त माशाचं कालवण करीन. माशाचं कालवण? हे शब्द ऐकताच मोहनच्या तोंडाला पाणी सुटलं. संध्याकाळच्या वेळेला पाऊस थोडा थांबला. गण्याचा तापही थोडा उतरला. कमळीने एका कडेला गण्याला कमरेला घेतलं. 2 टोपल्या उचलल्या आणि मोहनचा हात धरून समुद्राकडे निघाली. किनाऱ्यावर दृश्य भयानक होतं. मासे, खेकडे आणि सगळीकडे रंगीत सापांचे गठ्ठे. हिरवे, काळे, पांढरे, अंगावर काटे आणणारे. मोहन दगड फेकत होता. गण्या टाळ्या पिटत हसत होता. हे दृश्य त्यांच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनलं होतं. पण कमळीची छाती धडधडत होती. मोहन सावध रहा, मोहन सावध रहा, दगड मारू नकोस, साप चावेल. तिच्या ओरडण्याने मोहन थांबला. अंधार पडत चालला होता. कमळीने टोपल्या माशांनी भरल्या. घरोघरी जाऊन मासे विकले. आज तिला पोटापुरते पैसे मिळाले. थोडे मासे तिने घरीही ठेवले. झोपडीत अंधार होता. तिने मेणबत्ती पेटवली. ओली साडी बदलली. मुलांचे कपडेही बदलले. काट्याकुट्यांनी तिने चूल पेटवली. माशाचं कालवण शिजायला ठेवलं. माशांचा तो वास संपूर्ण झोपडीत पसरला. यावर मोहन म्हणाला, आई, कधी जेवण होणार? मोहन परत बोलला, आई, कधी जेवण होणार? आई म्हणाली, थोड्याच वेळात. ती हसून म्हणाली. 3 दिवसांच्या उपासमारीने कमळीच्या अंगात त्राण उरला नव्हता. पण तरीही ती आई होती. भात शिजला. तिने सगळं कालवण मोहनच्या ताटात वाढलं. स्वतः फारसं खाल्लंच नाही. ती म्हणाली, माझं पोट भरलं. हे खोटं ती रोज बोलायची. दोन्ही मुलं पोटभर जेवून झोपली आज. तिला समाधान वाटलं होतं आज. रात्री पाऊस परत जोरात सुरू झाला. विजेंचा कडकडाट. मोहन स्वप्नातून उठून उलटी करू लागला. कमळीची छाती धडधडू लागली. आई, स्वप्नात मला साप चावला. हे ऐकताच तिच्या मनात भीतीचा भडका उडाला. तिने उरलेलं कालवण तपासायला सुरुवात केली अंधारात.
आपण मासा समजून साप तर नाही ना चिरला. नवरा साप चावून गेलेला. ती थरथर कापू लागली. एक क्षण आणि ती जोरात खाली कोसळली. आई, आई. दोन्ही मुलं रडत होती. पण आई उठलीच नाही. मुलांसाठी जगणारी आई मुलांच्या भीतीपोटी स्वतःचा जीव हरपून बसली. शेवटचा संदेश. आई कधीच स्वतःसाठी जगत नाही. ती शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलांसाठी जगत असते. आशा करते तुम्हाला ही स्टोरी नक्कीच आवडली असेल. स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.